ऑल सेट. दिसतं सगळ्यांना? स्क्रीन दिसतंय? ऑडिओ क्लिअर? व्हिडिओ ऑनलाईन ऑफलाईन क्लिअर सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Okay, good. So let's start. Excel. Excel is for the data analysis. आपण जे डेटा अनालिसिस करतो that starts with the Excel. कारण Excel एक खूप फेमस टूल आहे. फेमस म्हणण्यापेक्षा वाईडली युज्ड आहे. वाय? बिकॉज इट हॅज अ इंटरफेस. ग्राफिकल जो इंटरफेस तुम्ही बघताय, म्हणजे क्लिक केल्यावरती फिल्टर्स दिसतात तुम्हाला, किंवा ऑप्शन सिलेक्ट करू शकता, ग्राफिकल वे मध्ये सगळं करू शकता, राईट? आणि याचंच ऍडव्हान्स व्हर्जन आहे जे पायथन मध्ये पांडाज लायब्ररी आहे. तिथं तुम्हाला थोडं कोड वगैरे लिहायला लागेल. फंक्शनॅलिटी सेम, देर इज नो डिफरन्स. फक्त इथे तुम्हाला क्लिक करायला मिळेल, किंवा इथे तुम्हाला स्क्रीन वरती दिसतात. इफ यू वॉन्ट टू डू समथिंग कलर रिलेटेड, तर तुम्ही इथे क्लिक करून कंडिशनल फॉर्मॅटिंग वगैरे वापरू शकता. बट इन पांडाज हेच फंक्शनॅलिटी अचीव करण्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग वापरलं जातं. ओके, तर मग जर एवढं सगळं सोपं आहे, एक्सेल इज व्हेरी इझी, तुम्ही आधीपासून खूप वापरता, इव्हन कंपनीज मध्ये पण वापरतात, देन वाय डू वी यूज पांडास किंवा पायथन असेल किंवा पॉवर BI असेल? कारण इथे तुम्ही बघितलं, चार्ट पण तुम्ही इथे ड्रॉ करू शकता, राईट? हे सगळे चार्ट रिलेटेड. तर तुम्ही डेटा हँडल करू शकता, चार्ट ड्रॉ करू शकता, राईट? आणि इझी टू यूज आहे. सो वाय डू वी यूज अदर टूल्स? म्हणजे पॉवर BI झालं किंवा पायथन मध्ये जे पांडाज लायब्ररी आहे ते का यूज करतात? Data constraint limitation. Okay, data constraint and limitations. So can you explain? हा, एक्सेल मध्ये खूप लिमिटेड अमाउंट ऑफ डेटा आपण स्टोर करू शकतो. Okay, okay, on point. What about others? Or else let's Then put. automation. Okay. Or what we can do is let's put in a different way. फक्त एक्सेलच का नाही यूज करत इंडस्ट्रीत? वाय देर आर सो मेनी टूल्स? और आपण फक्त ऍज अ डेटा अनालिस्ट एक्सेल फक्त शिकूयात? वाय वी नीड टू लर्न डिफरंट टेक्नॉलॉजीज? कारण सर एक्सेल मध्ये डाटा लिमिटेड असतो आणि पायथन मध्ये आपण त्याच्यावर यूज करू शकतो. ओके, दॅट इज ऍब्सोल्युटली करेक्ट. व्हॉट अबाउट अदर्स? बाकीचे अजून काही पॉइंट? Time consuming Excel. Okay. Okay, so all of you are on point. So first and foremost is data limitation. So you can only store limited number of data in Excel. Okay, but that is not case with the Python. Python you can store a large amount of data. असं नाही की Python ला limitation नाही आहे. Even Python has a limitations. तर Python ला जेव्हा limitations येतं, मग अजून एक टेक्नॉलॉजी येते, that is called a big data. कोणी ऐकलंय बिग डेटा वगैरे? PySpark, Hadoop, distributed computing. सो दॅट इज द नेक्स्ट फेज. कारण इनिशियली जर 1990s पर्यंत फक्त एक्सेल होतं. मग डेटा जसं जसं वाढत गेला, राईट, जसं स्मार्टफोन लॉन्च झाले किंवा 2009 वगैरे, त्यामुळे जसा जसा डेटा वाढत गेला, देन पीपल स्टार्टेड युझिंग पायथन फॉर द डेटा अनालिसिस किंवा जे काही त्यांचे डेटा हँडल करण्यासाठी. देन कम्स जिओ 2016, फ्री इंटरनेट, राईट? मग तुम्ही सगळ्यांनी लाईक यू स्टार्टेड युझिंग 1 GB ऑफ डेटा. पहिला 1 GB एक महिन्यासाठी वापरत होता, राईट? जिओ नंतर 1 GB इन 1 डे, राईट? आता 5G आले, 1 GB पर आवर, राईट? याच स्पीडने वापरताय ना? सो द मोमेंट यू स्टार्ट युझिंग युअर स्मार्टफोन, तुमचा पूर्ण डेटा कॅप्चर केला जातो, राईट फ्रॉम तुम्ही कोणत्या ऍप मध्ये आहे, काय करता, काय नाही करत. सो इफ यू वॉन्ट टू अंडरस्टँड, गुगल करा history.google.com. तुमची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला दिसेल. तुम्ही आतापर्यंत काय काय केलंय, कुठलं ऍप ओपन केलंय, किती वेळ ओपन केलंय, कुठे क्लिक केलंय, इट इज ऑलरेडी अवेलेबल. इफ यू हॅव मोबाईल, क्विकली सर्च करा history.google.com म्हणून. हिस्ट्री, तुमची पूर्ण हिस्ट्री दिसते. तर इफ होपफुली ते चेंज नाही करत, कारण ते दर 6-7 महिन्याला ते चेंज करतात, त्याचं व्हेरिएशन येतं. नाहीतर तुम्ही टाइम लाईन वगैरे असे फीचर सर्च करू. सो एव्हरी टाइम, तर हे
एवढा लार्ज अमाउंट ऑफ डेटा हँडल करण्यासाठी डिफरंट लॉजिक. सो अंडरलाईन पॉइंट हाच आहे की बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट और बेस्ड ऑन द टेक्नॉलॉजी और बेस्ड ऑन द data availability, you need to choose appropriate tools, appropriate technology. Clear? So Excel आपण का शिकतोय? So mostly in current scenarios or current industry practice, Excel is used to create a or used to create a POC. POC म्हणजे proof of concept. एक्सेल इन प्रोडक्शन कोणी नाही वापरत. प्रोडक्शन म्हणजे एक्सेलचं तुम्ही काहीतरी बनवलंय आणि ते क्लायंटला दिलंय. दिस डझंट वर्क आत्ताच्या केसमध्ये. सो एक्सेल इज प्रायमरीली युज्ड फॉर POC और प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट. प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट म्हणजे काय? जे तुम्हाला बिल्ड करायचं आहे, व्हॉट एव्हर यू नीड टू बिल्ड, तुम्हाला एक रिक्वायरमेंट आली आहे. ओके, सो देर इज अ रिक्वायरमेंट वेअर यू नीड टू अंडरस्टँड और अनालाइज सेल्स रिलेटेड डेटा. येस, ओके, बसू. चेअर आहे का? बाहेर क्लास चेअर असेल एकदम. तर अंडरस्टँड आता सध्या आपण युज करतोय टू बिल्ड अ कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट म्हणजे काय की सेल्सचा डेटा आहे. यू हॅव अ क्लायंट इन, सपोज डीमार्ट इज युअर क्लायंट, राईट? डीमार्ट. तर डीमार्ट मध्ये किती सेल होते याचं अनालिसिस करायचं. म्हणजे ग्रोसरीज किती विकलं जातं, ब्रेड अँड बेकरी प्रोडक्ट किती विकलं जातं, डेअरी प्रोडक्ट किती विकलं जातं, कन्झ्युमर गुड्स किती विकलं जातं, याचं सगळं अनालिसिस करायचं आहे. तर याचं अनालिसिस करून तुम्ही मोस्टली यू डू अ ग्राफ वगैरे प्लॉट करता किंवा काहीतरी बनवता. तर ग्राफ वगैरे प्लॉट करता इट. आता तुम्हाला माहिती आहे डीमार्ट मध्ये लाखो कस्टमर येतात. एव्हरी सेकंड देर इज अ डेटा जनरेटेड. तर तो डेटा डायरेक्टली तुम्ही घेऊन यू कॅनॉट यूज अ स्पेशलाइज टूल. म्हणजे उद्या डेटा उचलला आणि डायरेक्ट पायथनला कनेक्ट केलं, इट डझंट वर्क लाईक दॅट. कारण जर तुम्ही केलं तर तुम्हाला कळणारच नाही की काय डेटा आहे, कारण तो तेवढा ह्यूज असतो. सो व्हॉट पीपल डू इज दे टेक अ सॅम्पल. पूर्ण जेवढा डेटा तुम्हाला क्लायंट कडून एक इनिशियल स्टेप 1 मध्ये तुम्हाला सॅम्पल येतो. मोस्टली 1000 असतील, 10,000 रेकॉर्ड असतील, जे की तुम्ही एक्सेल मध्ये लोड करू शकता. अँड देन स्टार्ट अनालायझिंग द प्रोसेस. मग तुम्हाला जे अनालिसिस करायचंय ते तुम्ही त्या 10,000 डेटावरती करा. तुम्हाला जे ग्राफ बनवायचे ते ग्राफ बनवा. जे इनसाइट्स काढायचे ते इनसाइट्स काढा. जे ऍक्शन स्टेप्स द्यायचे आहेत ते ऍक्शन स्टेप्स तुम्ही डिफाईन करू शकता. सो दॅट इज द प्रायमरी यूज केस ऑफ एक्सेल. क्लिअर सगळ्यांना? वाय करंटली वी यूज एक्सेल? Primary use is to create a POC or proof of concept. Then next one, जसं limited number. Let us see की किती limit. Okay, let's open something like this. So इथे तुम्हाला दिसतंय 1 number. This is a 1, right? This is a 1. तर इथे मी काहीतरी information share केली or I put something. And then what is the last column or last value? So how we can, last value is here. Okay, दिसतंय इथे. Can anyone count? 10,48,576. Sir, 10,48,000 approx 10 lakh 10.5 lakh एवढाच डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. सो दिस इज नथिंग बट लिमिटेशन. का? कारण 10 लाख रेकॉर्ड इफ यू टेक अ एक्झाम्पल ऑफ डीमार्ट तर एका दिवसात होऊन जाईल. आणि तुम्हाला जर एका महिन्याचं अनालिसिस करायचं असेल तर नॉट पॉसिबल, राईट? So that's why you use it for the POC and then in real world application तुम्ही मग suitable technology वापरू शकता. मे बी पॉवर BI असेल, पायथन असेल, पायथन pandas असेल. जर तुम्ही जास्तच असेल तर यू स्टार्ट लर्निंग डिफरंट टेक्नॉलॉजीज. म्हणजे PySpark असेल, Hadoop असेल, बाकीचे तुम्ही शिकू शकता. ओके, so how I can check this? Control and down arrow. कंट्रोल आणि डाऊन एरो क्लिक केलं ना, तुम्हाला हे शेवटचं सेल तुम्ही सिलेक्ट करा. कंट्रोल शिफ्ट टॉप केलं तर सिलेक्शन होतं व्हॅल्यूचं. ओके, आणि कंट्रोलने अप अँड डाऊन तुम्ही मूव्ह करू शकता. सो लेट अस, कॅन एनीवन टेल मी व्हॉट इज दिस ग्रीन थिंग? हे जे ग्रीन सिलेक्ट झालंय इथे, व्हॉट इज दिस? सेल. व्हॉट डू वी कॉल इट? Cell. Okay, so those who don't know what is this is called a cell. CELL, cell.
तर प्रत्येक स्क्वेअर जिथं तुम्ही सिलेक्ट करता याला म्हणतात सेल. दिस इज अ बेसिक युनिट इन एक्सेल. सगळ्यात बेसिक सेल आहे, याच्या पुढे काही नाही आहे, म्हणजे याच्यात अजून ब्रेक नाही होत. दिस इज अ सेल, राईट. आणि हे जे नंबर दिसत आहेत, व्हॉट आर दीज नंबर्स? row number. दिस इज कॉल्ड अ रो. हे सगळे रो नंबर्स आहेत. म्हणजे इथे असं तुम्ही डेटा लिहाल, राईट. तर याला रो नंबर 1, रो नंबर 2, रो नंबर 3, रो नंबर 4. So if this is nothing but a tabular data. हे 2 dimensional आहे, x and y axis, आणि हे टेबल फॉर्म मध्ये प्रत्येक गोष्ट एक्सेल मध्ये करायला लागतं तुम्हाला. म्हणजे इधर इट शुड बी अ रो अँड कॉलम. तर याला म्हणतात 2 dimensional डेटा, जिथं रो आणि कॉलम असतं. 1 dimensional इज समथिंग वी लर्न इन पायथन, जिथं लिस्ट नावाचं एक युनिट आहे, जे की 1 dimensional आहे. म्हणजे सिंगल एक्स ऍक्सिस वरती तुम्ही फक्त लिहू शकता व्हॅल्यूज. आणि 2 dimensional rows and column. ओके, 2 dimensional means something like this, जे तुम्ही लहान असताना बघितलंय, राईट. दिस इज एक्स ऍक्सिस, हे वाय ऍक्सिस आहे. तर इथे एक पॉइंट आहे माझा, तर याचं काहीतरी तुम्ही डायमेन्शन्स लिहिता, राईट. सो दिस इज सपोज 2,2. सो व्हॉट इज दिस 2? 2 इज नथिंग बट रो. इथे खाली असं पॉइंट करून इथे 2 लिहिता, मग इथे पॉइंट करून इथे 2 लिहिता. रो अँड कॉलम, राईट. So same analogy इथे आहे. These are the rows, these are the column. And observe column मध्ये काय आहेत? Alphabets, and rows are the number. Okay. Yeah, alphabet also you can check the last alphabet. F X D. What is this? A B C D झालं. 26. 26 नंतर काहीतरी सुरू होईल ना? A B A C A D. राईट. A कॉमन आहे, परत 26 असं थोडं पुढे बी पासून सुरू होईल. हे बघा, बी ए, ए झेड संपलं, बी ए बी सी, असे 26 आणि ते 26. 26 इंटू 26 असे 3 वेळा होतात. 26 इंटू 26 इंटू 26 फॅक्टोरियल. फॅक्टोरियल, राईट. सो दिस इज हाऊ द एक्सेल इज. याला म्हणतात रोज, याला म्हणतात कॉलम. ओके. Then next, this is green is, or whatever the green is showing here, this is called cell. आता जे सेल मध्ये मी लिहितोय, suppose 23 is the information I'm storing. हे information मी लिहिलं 23. तर 23 कुठे कुठे दिसतं हे बघा. 23 you can see it here, आणि तुम्हाला इथे पण दिसेल, right. And this 23 is nothing but a value. जे काय व्हॅल्यू आहे, म्हणजे सेल मध्ये मी जे इन्फॉर्मेशन लिहिलंय, जे डेटा लिहिलंय, ते आय कॅन फाइंड इट आउट हिअर. जे फॉर्म्युला बार आहे, त्याला फॉर्म्युला बार म्हणतात. इथे तुम्हाला ते डेटा दिसेल. ओके. आणि जर या सेलला वापरायचं असेल मला, आय वॉन्ट टू यूज दिस इन्फॉर्मेशन. सपोज आय पुट 23 and 44. नाउ आय वॉन्ट टू डू ऍडिशन ऑफ 23 plus 44. हाऊ शुड आय डू इट? समजा मला इथे आन्सर पाहिजे. Is equals to, then select both So sides. what I can do is I need to use is equal to and direct addition करा. 23 plus 44, enter 67. कारण Excel is also used for calculations. Is very म्हणजे बेसिक, सगळ्यात बेसिक एक्सेल हे कॅल्क्युलेशन साठी वापरतात, जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स. बट आपण जे यूज करणार आहे ते डेटा अनालिसिस और डेटा अनालिटिक्स स्टँड पॉइंटने करणार आहे. सो दॅट इज दिस इज हाऊ यू कॅन डू इट. बट व्हॉट इफ मला हे थोडं ऑटोमेट करायचं आहे, म्हणजे इथे 23 44 67 इज करेक्ट. सपोज उद्या आय चेंज इट टू 20. सो माय रिक्वायरमेंट इज हे जे 67 आहे ना, ते ऑटोमॅटिकली चेंज झालं पाहिजे. Is equals to, then select ओके. सो व्हॉट, both sides. ओके, येस, Addition. यू आर राईट. सो वी नीड टू सिलेक्ट द सेल. तर इथे काय होतं, इन्स्टेड ऑफ गिव्हिंग दिस इन्फॉर्मेशन, याला ऍब्सोल्यूट जी व्हॅल्यू आहे, म्हणजे डायरेक्ट 23 इन्सर्ट करण्यापेक्षा, व्हॉट इफ मी याचा ऍड्रेस देतो, म्हणजे हे दोन्ही ऍड्रेस, इथला पत्ता सांगतो, या पत्त्यावरती जायचं, तिथे काय आहे ती व्हॅल्यू ऍड करायचं. इफ आय डू लाईक दिस, तर हे पूर्ण ऑटोमेट होऊन जाईल प्रोग्राम, राईट. सो हाऊ वी कॅन डू इट, विल फॉलो द सेम स्टेप. आता इथे जे इज इक्वल टू तुम्ही लिहिलं होतं, इज इक्वल टू, मी हे सेल सिलेक्ट करतो, क्लिक, काय हायलाइट होते बघा, D5, राईट.
D5 then plus अजून कोणतं हवंय तर क्लिक करा E5 and then hit enter 64. Now if original 22 or 23 23 ओरिजिनल होता आता ऑटोमॅटिकली चेंज होतात डेटा इथे 23 असेल तर आउटपुट आन्सर चेंज होते इथे इफ आय मेक इट 20 इट इज चेंजिंग राईट सो यू आर दिस इज नथिंग बट अ फॉर्म्युला हे असं फॉर्म्युला तुम्ही लिहू शकता वेअर यू आर रेफरिंग द सेल नॉट सेल व्हॅल्यू सेल मध्ये जी व्हॅल्यू आहे त्याला रेफर नाही करत सेलचं ऍड्रेस रेफर करत ओके आता डिफरन्स बघा इथे क्लिक केलं की मला काय दिसतं 44 जे की ऍब्सोल्यूट आणि इथे क्लिक केलं की फॉर्म्युला राईट तर या सेलच्या आत फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथे फॉर्म्युला दिसतो ना की ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आणि या फॉर्म्युलामध्ये D5 काय आहे इफ यू ऑब्झर्व इथे हायलाइट पण झालंय राईट आणि इथे हायलाइट झालंय सो दिस इज नथिंग बट ऍड्रेस और सेल लोकेशन म्हणू शकता तर सेलची लोकेशन कशी पाहिजे कॉलम रो कॉलम आणि रो चं कॉम्बिनेशन वापरून यू कैन फाइंड एड्रेस कॉलम और रो का कॉम्बिनेशन यूज करके आप सेल का लोकेशन फाइंड आउट कर सकते हो क्लियर सो इफ यू वांट टू ऑटोमेट और इथून पुढे आपण जे करणार आहे एव्हरीथिंग विल बी बेस्ड ऑन द सेल लोकेशन और सेल ऍड्रेस why because our data is dynamic we can change manually करत बसलो तर it may not be efficient way right कारण मी दरवेळी जाऊन चेंज नाही करणार whatever we are going to do is a complete automation यहाँ से आगे सिर्फ automation like it should be automatic because computer है why should we work manual computer is used for automation ना तुमचा effort कमी करण्यासाठी तुम्ही computer use करता right so it should be automatic or it should be dynamic mostly call it dynamic clear सगळ्यांना what we are doing why we are doing how we will do it यहाँ से आगे जो भी करेंगे कैसे करेंगे so I want you to remember what is that location and कैसे वो create होता है so can यहाँ पे आप देख भी सकते हो suppose I click randomly here so you can see the location L10 L मतलब column L column and 10th row आपको यहाँ पे दिखेगा ये देखिए L and 10 so आप यहाँ पे देख भी सकते हो ये है 10th रो and ये है L column clear okay next there are few more options such as at the top you can see different options are available and these options are changing based on what I am selecting हे बघा वर सिलेक्ट होतं so these are called the menu हा है menu it has some sign म्हणजे वेगवेगळे options or नाव वेगवेगळे आहेत पण for us we can select we can set as a tab if menu is getting confused we'll say the tab chalo so this is we'll call it a home tab page layout tab insert tab right formulas tab data tab review and view and developer tab clear so the different tabs are available and each tab I will have different options समजा होम टॅब मध्ये क्लिक केलं so I will have different options such as font म्हणजे तुम्ही जो डेटा लिहिलेला आहे such as 20 44 याच्याशी रिलेटेड सारे ऑप्शन्स इथे तुम्हाला मिळतील याचा अलाइनमेंट याच्याशी रिलेटेड ऑप्शन दिसतात इथं फॉर्मॅटिंग रिलेटेड ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत राईट सो डिपेंडिंग अपॉन different ऑप्शन्स or use cases we can use different options here okay clear so home tab mostly home tab will have formatting related options page layout page related option insert if I want to insert some data जसं आता value मी insert करतोय right if I am writing something like this it's called insert so same way I can insert different options not only data but graph is a table is a pivot table all this we are going to learn slides timeline text पण insert करू शकता or some symbols तुम्हाला जर काही असं इक्वेशन अँड सिम्बल्स असतील हे बघा इमोजी वगैरे जर टाकायचं असेल
flight, right? All those things you can use. Star, Hitler related काही तुम्हाला डेटा हायलाइट करायचा असेल तर हिटलरचं सिम्बल. Okay, clear? So all these options are there. Be comfortable. आज तुम्हाला फक्त हेच एक्सप्लोर करायचं आहे. So today's homework is you need to explore all the options. Whatever is the possible, start exploring. जे कळत नाही ते राहू देत, पण जे कळते ते तुम्ही चेक करू शकता. ओके. सो जस्ट टू गिव्ह यू एन एक्झाम्पल, समजा हे डेटा आहे इथे, याला मला बोल्ड करायचं आहे. क्लिक ऑन द बोल्ड, हायलाइट होत आहे. फॉन्ट वाढवायचा आहे, सिलेक्ट द फॉन्ट 20, राईट? यू कॅन सिलेक्ट 36. देन दिस इज द अलाइनमेंट साठी थोडं तुम्हाला इथं क्लिक करून ड्रॅग करायला लागेल. ऑब्झर्व मी कुठे क्लिक करतोय आणि काय करतोय, राईट? इथे क्लिक करतोय, इथे या बॉर्डर वरती, तर याच्याने मला हे ड्रॅग अँड ड्रॉप करता येईल खाली वर. ओके. देन देर इज वन, इथे हा पूर्ण सेल आहे, या सेल मध्ये एक हा बॉक्स फक्त हायलाइट केलाय, दिसतोय हे बघा. सो अगेन दिस इज ऑल्सो हॅज अ स्पेशल मिनिंग. लेट्स डिलीट करायचं असेल तर डेटा सिलेक्ट अँड डिलीट प्रेस करा. इथे जे डॉट दिसतंय याला क्लिक करून ड्रॅग करू शकता, याच्याने कॉपी होता डेटा. ते ग्रीन जे तुम्हाला बॉक्स दिसतो छोटा, इट इज व्हेरी युजफुल. कॉपी करण्यासाठी यूज होतो, फिल करण्यासाठी यूज होतो. जेव्हा आपण नंतर फॉर्म्युला शिकू, डबल क्लिक करून फॉर्म्युला वगैरे डायरेक्टली भरायला लागेल तुम्हाला. आणि इथे 4 ते 5 व्हॅल्यूज आहेत. समजा हेच मला 10,000 वेळा एक्झिक्यूट करायचं और कॉपी करायचं, देन so double click is one of the option. So there are different shortcuts. So remember की तिथं shortcuts available आहेत, ते आपण यूज करू नंतर. Then इथे आता तुम्हाला सेंटर, हे सेंटरला आहे, जे अलाइनमेंट हे बघा इथे टॉप साइड मध्ये, या साइडला कसं इथे क्लिक करा आणि असं ड्रॅग करा, मग तुम्हाला थोडं अजून दिसेल. ओके. टॉप बॉटम साइड, तुम्हाला जसं अलाइनमेंट पाहिजे तसं तुम्ही करू शकता. नॉट ओनली दिस, इथं थोडं ऑप्शन दिसतोय का टिल्ट, जर टिल्ट वगैरे असं काय करायचं असेल तर तुम्ही कुठे काही असं रिक्वायरमेंट असेल, तुम्हाला असं लिहायचं आहे, तर अशा फॉर्मॅटिंग रिलेटेड सगळे ऑप्शन, छोटे ऑप्शन्स तुम्हाला मिळतील. व्हर्टिकल पाहिजे असेल तर, राईट? रोटेट टेक्स्ट, रोटेट करायचं असेल इकडून तिकडं. सो फॉर्मॅटिंग रिलेटेड ऑप्शन्स आर मोस्टली अवेलेबल इन द होम. ओके. तर तुम्ही करू शकता. व्हॉट इज दिस नंबर्स फॉर्मॅट आपण करूयात, टेबल पण आपण बघूयात, नॉट एन इश्यू. फ्यू मोर ऑप्शन्स रिलेटेड विथ द कलर्स, थीम, वेगवेगळे थीम आहेत इथे. मोस्टली वी विल नॉट यूज एनिथिंग, थोडा फॉन्ट वगैरे चेंज झालेलं दिसेल तुम्हाला. ओके. कलर, वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्सने ते चेंज होतात. यू कॅन एक्सप्लोर, आज थोडं एक्सप्लोर करा. पोर्ट्रेट, लँडस्केप, राईट? प्रिंट काढताना पोर्ट्रेट अँड लँडस्केप त्याचे रिलेटेड सेटिंग्स आहेत. साईज, पेपरची साईज काय असेल, A3, A4. ऑल, इफ तुम्ही जर कधी प्रिंट काढणार असाल एक्सेलचा वगैरे, दॅट टाइम यू कॅन यूज ऑल दीज ऑप्शन्स. प्रिंट एरिया, साईज, ओरिएंटेशन, मार्जिन, राईट? ब्रेक, प्रिंट एरिया किती, कोणत्या एरियाचा प्रिंट करायचा आहे, काय, बॅकग्राउंड, those things are available here. Just a second. हॅलो, हा बोला. स्टँड वरून 8 आहे का? ओके, ठीक आहे, चालेल. ओके. सो गुड सो फार ऑनलाईन. आतापर्यंत जे झालंय कळतंय. आय नो इट इज व्हेरी बेसिक, बट there are few people who have never used Excel, so त्यांच्यासाठी maybe we can prioritize. For others, you can consider it as a revision. So बाकीचे ऑप्शन्स तुम्ही एक्सप्लोर करा.
how we can do. Then there are something related with the formulas. जे तुम्ही plus आपण is equal to करून plus लिहिलं. I know addition कसं करतात, right? But what if I ask you to find out some EMI? तुम्ही एक लोन घेतलं त्याचं EMI calculate करा. So you cannot. So त्याच्यासाठी प्री बिल्ड फॉर्म्युलाज असतात, ते सगळे फॉर्म्युलाज टॅब मध्ये असतात. का? कारण एक्सेल इज युज्ड फॉर मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. तर कोणतंही कॅल्क्युलेशन असेल, ते सायंटिफिक कॅल्क्युलेशन असेल, फायनान्स रिलेटेड कॅल्क्युलेशन असतील, कोणतंही कॅल्क्युलेशन कोणत्याही इंडस्ट्रीत अक्रॉस द इंडस्ट्री एक्सेल यूज करतात. का? कारण इट हॅज प्री बिल्ड फॉर्म्युलाज. असं कोणताच फॉर्म्युला तुम्ही वापरणार आहे इथे अवेलेबल नाही आहे, इट डझंट हॅपन. तर असं असेल तर नेक्स्ट वर्जन फॉर्म्युला ऍड केलं जातं. ओके, that's why Excel is very famous, because it started it around some 1980s. 1980 च्या आसपास सुरू झालं. Till today we use Excel. ओके, तर याच्या फेमस होण्यामागे हेच कारण आहे, कारण ह्याच्यात सुरुवातीला फक्त प्लस मायनस बेसिक केपेबिलिटीज होत्या, बट ऍज अँड व्हेन टाइम प्रोग्रेस्ड Microsoft started adding different formulas, different functions, different इंडस्ट्रीचे फंक्शन्स ऍड केले. तर इंडस्ट्री स्पेसिफिक फंक्शन्स तुम्ही इथे बघू शकता. सो फॉर्म्युला इथे तुम्हाला सगळे फंक्शन, जे समचं फंक्शन बघितलं तर इथे डायरेक्ट दिसेल, हे बघा सम. ओके, जे आपण ऍड केलं 2 नंबर, ते इथून फॉर्म्युलाने वापरू शकता. एव्हरेज काढायचंय तुम्हाला, काही नंबर्सचं काउंटिंग घ्यायचंय, मिनिमम काढायचंय, मॅक्सिमम काढायचंय, डायरेक्टली फॉर्म्युला अवेलेबल आहे. यू डोंट इवन हॅव टू यूज एनी लॉजिक. सर इथे तुम्हाला अजून डिटेल मध्ये दिलंय. डेट अँड टाइम रिलेटेड काही कॅल्क्युलेशन करायचे असतील, म्हणजे समजा तुमचा एज कॅल्क्युलेट करायचं, राईट? तर एज कॅल्क्युलेशन करताना यू नीड टू ऍड सम डेट्स और इयर, मंथ्स. तर त्याच्याशी रिलेटेड फंक्शन्स तुम्हाला इथे दिसतील. डेट व्हॅल्यू, डेज 360, EO मंथ, एंड ऑफ मंथ, आर टाइम रिलेटेड काही कॅल्क्युलेशन असतील, मिनिट, मंथ, नेट वर्किंग डे, मंडे टू फ्रायडे इज अ वर्किंग डे, सो दॅट वर्किंग डे, सॅटर्डे संडे इज ऑफ. काही वेळा असं होतं की तुम्हाला फाइंड आउट करायचं की डिलिव्हरीला किती वेळ लागेल. मंडेला ऑर्डर दिली, नेक्स्ट मंडेला डिलिव्हर झालं, सो यू से 8 days, बट actual working days are 6, because Saturday Sunday is off, nobody works on Saturday Sunday, right? Okay, so all those calculations are already available in Excel. तर त्यामुळे मोस्टली जे तुम्ही यूज करणार आहे 99% फॉर्म्युलाज अवेलेबल आहेत. जर तुम्हाला काही लागलं स्पेशल केस, यू कॅन बिल्ड, कंबाईन करू शकता 2 ते 3 फॉर्म्युलाज आणि त्याच्यापासून जरा कॉम्प्लेक्स काही बनवू शकता. ओके, लुकअप हे आपण बघणार आहे, व्हॉट इज लुकअप अँड ऑल. मॅथमॅटिक्स, ट्रिग्नोमेट्री हे पण फंक्शन्स आहेत. कॉस, साइन, राईट, एक्सपोनेन्शियल, डेसिमल, डिग्रीज, फॅक्टोरियल, खूप सारे आहेत. मोस्टली वी हार्डली यूज फ्यू थिंग्स, बट जसं जसं सायंटिफिक कॅल्क्युलेशन किंवा सायंटिस्ट लोक, रिसर्चर एक्सेल वापरतात, त्यांच्यासाठी हे खूप युजफुल आहे. सो जर तुमचं काही असं डोमेन असेल तर तुम्ही हे बघू शकता. मोर फंक्शन्स, स्टॅटिस्टिकल रिलेटेड फंक्शन्स, इंजिनिअरिंग रिलेटेड फंक्शन्स. ज्यांचं इंजिनिअरिंग झालंय दे कॅन चेक तुम्हाला यातले किती येतात आणि किती नाही. ओके, आय डोंट सी की मग आय हार्डली युज्ड एनिथिंग. समथिंग रिलेटेड विथ इम्पेरिकल, मला आठवत आहे असं काहीतरी होतं. कॉम्प्लेक्स नंबर, राईट? डेसिमल टू हेक्स टू डेसिमल. ओके, आणि क्यूब नंबर, क्यूब, इन्फॉर्मेशन, कॉम्पॅटेबिलिटी. ठीक आहे, पुढे खूप कॉम्प्लेक्स होत जात आहे, वेब रिलेटेड, बट होप यू गॉट द आयडिया. फॉर्म्युला ऑलरेडी अवेलेबल आहे, सो युअर वर्क इज टू यूज दिस फॉर्म्युला. ओके, few more options such as data related. Get data is, जर तुम्ही आता I am creating a data, copy paste करतोय, तर हे ऑप्शन्स तुम्ही यूज करू शकता. Get data, sort, filter, column to row. बाय द वे इथे डायरेक्टली इथे एक ऑप्शन आहे, रिमूव्ह डुप्लिकेट्स. तर डेटामध्ये डुप्लिकेट्स असतील, लेट मी चेंज दिस. तर हे सगळे मी सिलेक्ट केलं, रिमूव्ह डुप्लिकेट वर क्लिक केलं,
डुप्लिकेट रिमूव्ह झाले, युनिक राहिले. सो यू डोंट हॅव टू यूज एनी लॉजिक, काही अल्गोरिदम वगैरे लावायची गरज नाही. ओके, रिव्ह्यू, स्पेलिंग वगैरे जर काही तुम्हाला चेक करायचे असतील, प्रोटेक्ट म्हणजे डेटा तुम्ही एक्सेल शीट बनवली, कोणाला फॉरवर्ड केलं और कोणीतरी येऊन तुमची एक्सेल शीट चेंज केली, दॅट मे हॅपन. जर तसं व्हायचं नसेल तर प्रोटेक्ट करून ठेवा, म्हणजे पासवर्डला लॉक लावून ठेवा, जसं फोनला तुम्ही लॉक लावता, राईट? सिमिलरली यू कॅन पुट अ लॉक ऑन एक्सेल. हे पण ऑप्शन अवेलेबल आहे. इफ यू हॅव सच अ रिक्वायरमेंट, आणि तुम्ही जेव्हा काहीतरी बनवता आणि ते शेअर करता, सो पीपल माइट चेंज सम डेटा, सो लॉक लावून तुम्ही डेटा फाईल शेअर करा, सो दॅट तो जरी चेंज करायचं झालं तरी तो चेंज करू शकणार नाही. ओके, असे खूप अक्रॉस द इंडस्ट्रीज, अक्रॉस द डोमेन ऑप्शन्स अवेलेबल आहेत, आणि ते आपण त्यामुळे एक्सेल इज व्हेरी क्वाईट फेमस. आणि यातलं काही ऑप्शन्स आपण ऍज अ डेटा अनालिटिक्स पर्स्पेक्टिव्हनी बघणार आहे सगळे. क्विकली चेक डेव्हलपर नावाचं ऑप्शन दिसतंय का तुमच्यात, दोज हू आर ऑन द लॅपटॉप, पीसी? डेव्हलपर टॅब आहे का तुमच्यात? ओके, ऑनलाइन डेवलपर टैब है क्या आपके इसमें? यस, नो, एनी रिएक्शन ऑनलाइन? डेवलपर टैब दिख रहा है क्या? और ओके, आप लोगों ने लैपटॉप में ओपन ही नहीं किया है ना, राइट? नाही सर, नाही दिसत आहे. Yes. How many of you are joining from laptop? डेव्हलपर नाही काय जरा. Okay, quickly give thumbs up if you are joining from laptop. Okay. So all of you are joining from mobile. काल काय सांगितलं होतं, फर्स्ट इन्स्ट्रक्शन लॅपटॉप मध्ये जॉईन करा म्हणून, राईट? आणि पॅरलली तुम्ही बघू शकता ऑप्शन्स, डबल क्लिक करून, चेक करून, डिलीट करून, रिमूव्ह करून, डेटा टाइप करून. सो ट्राय टू यूज युअर लॅपटॉप. क्लिअर? कारण तुम्हाला हँड्स ऑन मिळेल, नाहीतर यू नीड टू वॉच व्हिडिओ अँड देन फॉलो अदर व्हिडिओ, ऑल दोज थिंग्स. सो इट्स बेटर यू कॅन टेस्ट क्विकली. जे काही आपण सांगतो इथे ते तुम्ही चेक करू शकता ऑन द स्पॉट. ओके, जसं आपण बघितलं, डेटा तुम्ही स्टोअर करू शकता 1 to 10 lakh, some 10.5 वगैरे, राईट? So that is a limitation which mostly you said, all of you said. So what if then okay, then what is this? Can anybody tell me? इथं काय sheet 1, 2, 3 असे वेगवेगळे sheets दिसत आहेत. So what are these? न्यू पेज, लाईक न्यू पेज. Okay, yes. So new page is there. Then I can open the new page. By the way, this is called a sheet. हे जे कॅनव्हास तुम्हाला दिसतंय, और दिस हे व्हाईट स्पेस किंवा हे पूर्ण जे दिसतंय, दिस इज कॉल्ड अ शीट. याला म्हणतात एक शीट. जसं नोटबुक असतं ना, एक पान असतं, त्या पानावरती लिहिता, परत नवीन पान. सो सेम वे 10 लाखचा जो डेटा आहे तुम्ही स्टोअर करून झालं तर नवीन पेज ओपन करा, नवीन शीट ओपन करा. दॅट्स वाय इट इज कॉल्ड अ शीट. शीट 7 ओपन केलं. इफ आय क्लिक हिअर, आय कॅन ओपन न्यू शीट. हे बघा, राईट? अँड प्रत्येक शीट मध्ये तुम्ही 1 to 10 lakh बघू शकता. हे बघा, राईट? So 1 to 10 lakh, all the data is there. So whatever you told की limitations आहेत एक्सेलचे, so why there is a sheet then? जर limitations असतील तर एकच फाईल ओपन करून तुम्ही 1 ते 10 लाख स्टोअर करू शकता. मग वेगवेगळे शीट्स का दिलेत? मग असं यूज केलं तर आय कॅन स्टोअर अनलिमिटेड डेटा. अनलिमिटेड शीट्स ओपन करा तुम्ही मग, राईट? So yes, those who told me about the constraint or limitation of Excel. think we cannot make the connection between two sheets. Okay.
if you want to compare the data from sheet 1 to Mhm. Okay. Just to tell you, we can make the connection. So yes, we can make the connection. I hit one time. Okay. Okay. Any other option? Any other guess? So data limitation is not there. So unlimited तो data store कर सकते. Then or maybe we can come back one step, come like one step back. Why there are different sheets? एकच फाईल द्या 1 to 10 lakh, all the options done. तर वेगवेगळे sheets का दिले मग? डिफरंट डेटा एकाच ह्याच्यामध्ये हे करत असेल. Yes. Okay, try to speak in English if possible. कारण तुम्ही इंटरव्ह्यू इंग्लिश मध्ये देणार आहे, राईट? इफ आय एम नॉट रॉंग. और तुमचा काही वशिला आहे HR सोबत, असं काय असेल तर यू कॅन स्पीक, नॉट एन इश्यू. Yes, no. Okay. Yes, no. So why there are different sheets? So you can different data you can store in the same sheet now. If a particular day is wise or month wise. Okay, okay. Almost right. What, any other idea or any other thought? For comparative analysis of any same product. Okay, okay. Suppose we have one product and we have to analyze about the different dimensions of that product. Then we can create Excel of that product, and in that Excel we can create different sheets of different Yes. dimensions. Almost right. Good. So it's like you understood what is the logic. ओके. आणि जे सांगितलं की एका प्रोडक्टचे वेगवेगळे इन्फॉर्मेशन असेल आणि जे तुम्हाला कम्पेअर करायचं, सच एज गाडी. टेक एक्झाम्पल, आता इंजिन रिलेटेड काही स्पेसिफिकेशन्स असतील, राईट? इंजिन मध्ये किती सिलेंडर आहे, किती हॉर्स पॉवर आहे, किती एव्हरेज देतं, काय देतं, तिथं एका ठिकाणी लिहा. दुसरीकडे त्याचे फीचर्स, बाबा हेडलाईट कशी आहे, LED आहे, मग कलर काय आहे, जे आउटसाइडने जे दिसतं तुम्हाला, किती व्हील्स आहेत, किती लोक बसतात, सिडान आहे का, मग आत स्पीकर आहेत का, AC आहे का, ऑल दोज थिंग्स. तर वेगवेगळे फीचर वेगवेगळे स्टोअर करू शकता वेगवेगळ्या फाईल्स मध्ये, वेगवेगळ्या शीट्स मध्ये, राईट? क्लिअर? सो यालाच म्हणतात why there is a different sheets available to store a relevant information. One more example, such as तुम्ही HR related data तुम्ही स्टोअर करणार आहे, तर HR मध्ये फक्त एवढंच असतं का, नेम, एम्प्लॉईचं नेम किंवा नंबर किंवा इन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन? नो, राईट? सो बेस्ड ऑन द रिक्वायरमेंट एक शीट असेल कॉन्टॅक्ट डिटेल्स, जिथं तुम्ही नाव, मोबाईल नंबर, त्याचं डेझिग्नेशन. सेकंड शीट असेल सॅलरी, किती सॅलरी आहे, पुढच्या वर्षी किती सॅलरी झाली, मागच्या 10 वर्ष जर तो एम्प्लॉई आपल्या सोबत असेल तर सॅलरी रिलेटेड इन्फॉर्मेशन. नेक्स्ट शीट इज प्रमोशन, किती प्रमोशन द्यायचं, कोणाला द्यायचं, काय द्यायचं, त्याच्याशी रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल. नेक्स्ट रिलेटेड असेल अटेंडन्स, कुठल्या दिवशी अटेंड झाले, कुठल्या दिवशी अब्सेंट होते, किती अब्सेंट झाले. सो ऑल दिस इज अ रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. ऑल दिस इन्फॉर्मेशन तुम्ही एकाच फाईल मध्ये स्टोअर करू शकता का? अजून एका शीट मध्ये. म्हणजे 1 ते 10 लाख आहे, वरच्या पहिल्या 5 लाखामध्ये वेगळा डेटा, खालच्या 10 लाखात वेगळा डेटा, राईट? कॅन यू डू इट? इट इज नॉट पॉसिबल. यू कॅन डू इट, इज नॉट प्रॅक्टिकली फिजिबल, इट इज नॉट ऍडवायजेबल, कारण कुठे म्हणून काय काय शोधणार ना एका शीट मध्ये. सो इट्स बेटर की वेगवेगळे शीट्स बनवा आणि त्या शीट्सना नावं द्या. attendance record, right? Or attendance, then salary data, then personal information or contact information, contact info. असे वेगवेगळे शीट्स तुम्ही क्रिएट करू शकता आणि एकाच फाईल मध्ये ऑर्गनाइज्ड वे मध्ये यू कॅन स्टोअर द इन्फॉर्मेशन, राईट? क्लिअर सगळ्यांना? टू स्टोअर अ रिलेव्हंट इन्फॉर्मेशन वी यूज डिफरंट sheets. Then one and this combination of sheets is file. हे वेगवेगळे शीट्स एका फाईल मध्ये आहेत आणि ते फाईलचं नाव काय? माझ्या इथे डे 2 क्लास वर्क दिसेल तुम्हाला, तुमच्या फाईलचं नाव काहीतरी वेगळं असेल. सो दिस इज कॉल्ड अ फाईल.
तर हे सगळे इन्फॉर्मेशन या फाईल मध्ये स्टोअर होईल. तर ही फाईल करंटली, हो बाय द वे हे सेव्ह वगैरे माहितच आहे तुम्हाला, सेव्ह करू शकता डेटा. सो लेट मी शो यू की कुठे फाईल आहे ती. सो दिस इज माय फाईल टू क्लासवर, राईट. ही फाईल आहे, या फाईल मध्ये वेगवेगळे शीट्स, प्रत्येक शीटचं वेगवेगळे ऑप्शन्स, मेन्यू, डेटा जे काय असेल ते आहे सगळं. या फाईलचं फॉर्मॅट एकदा बघून घ्या. टाईप, जर व्हिडिओ असेल तर MP4, ऑडिओ असेल तर MP3, राईट. MP3 फाईल फॉर्मॅट वगैरे असतात. तसं एक्सेलचं पण फाईल फॉर्मॅट आहे. एक्सेल वर्कशीट किंवा वर्कबुक ऍक्च्युली प्रॉपर्टीज मध्ये दिसेल. सॉरी, सिलेक्ट द फाईल, राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज मध्ये जा, तिथे तुम्हाला दिसेल .xlsx. हे एक फाईल फॉर्मॅट आहे, म्हणजे फाईलचं टाईप म्हणू शकता किंवा एक्सटेन्शन. जेव्हा तुम्ही एक्सेलचं फाईल सेव्ह करता, दिस इज कॉल्ड .xlsx फॉर्मॅट मध्ये स्टोअर होतं. जेव्हा ऑडिओ स्टोअर करता तेव्हा .mp3, व्हिडिओ .mp4, जे काय तुमचे फाईल्स आहेत. मग डिपेंडिंग अपॉन फाईल फॉर्मॅट तुम्ही वेगवेगळं ऍप यूज करता. व्हिडिओ रन करण्यासाठी VLC, राईट. मग तसं .xlsx फाईल ओपन करण्यासाठी आपण एक्सेल ऍप्लिकेशन यूज करतो. क्लिअर? क्लिअर सगळ्यांना? Yes. व्हॉट इज एक्सेल? एक्सेलचे वेगवेगळे फंक्शन्स, टाइप, सेल, फॉर्म्युला. So what maybe we can do now is simply एक फॉर्म्युला यूज करूया. So there is a 34 and 55. मला इथे addition पाहिजे. What I can do is just formulas, insert, sum वरती क्लिक करा. ऑटोमॅटिकली ते सिलेक्ट झालेलं आहे and then press enter. Right? This is how you can use a formula. जर तुम्हाला मॅन्युअली काय करायचं नसेल तर फॉर्म्युला. नॉट ओनली दिस, मला सांगा एव्हरेज काढायचं, इथे एव्हरेज काढायचं. व्हॉट आय कॅन डू इज सिलेक्ट द सेल, गो टू फॉर्म्युलाज आणि इन्सर्ट फंक्शन. आता माहिती आहे की एव्हरेज इथे आहे, बट इफ यू डोंट नो एव्हरेज कुठे आहे, व्हॉट आय कॅन डू इज गो टू इन्सर्ट फंक्शन. इन्सर्ट मध्ये मग तुम्हाला इथे सर्च ऑप्शन येतं, सर्च टाका AVERAG एव्हरेज, एंटर. तेव्हा तिथे डायरेक्ट मला लिस्ट येते सगळी. एव्हरेज, एव्हरेज आहे, एव्हरेज एफ. सो व्हॉट आर दिस विल सी. थोडे वेगवेगळे, पण एव्हरेज पाहिजे तर क्लिक करा एव्हरेज आणि ओके. आता तुम्हाला ते ऑटोमॅटिकली सेल सिलेक्ट केलेलं दिसेल F1 to F. ते तुम्ही डिलीट करा. कोणतं एव्हरेज पाहिजे या दोघांचं, राईट. क्लिक, ड्रॅग अँड सिलेक्ट, म्हणजे क्लिक करा आणि ड्रॅग करा खाली. मग तुम्हाला इथे ग्रीन असं हायलाइट झालेलं दिसेल. सरप्राइझिंगली इथे काय येतं बघा, व्हॅल्यू येते की ऍड्रेस येते, लोकेशन. सो ऑल द फॉर्म्युलाज विल बी बिल्ट ऑन द लोकेशन. लोकेशनला फॉर्म्युला यूज केला जातो, नॉट द नंबर्स. तर एकदा झालं तर याचं आउटपुट तुम्हाला दिसेल, राईट. लाईक दिस ऑल्सो यू कॅन सिलेक्ट. बाय द वे देयर इज वन कट ॲज वेल. आता या दोघांचं एव्हरेज काढायचं ना, एवढं सिलेक्ट करा. हे बघा, सम, एव्हरेज आणि काउंट, हे तीन फंक्शन बाय डिफॉल्ट दिसतात. दिस इज जस्ट अन शॉर्टकट. जर तुम्हाला काय बघायचं असेल तर लार्ज, कारण खूप मोठा डेटा, आता समजा एवढा डेटा प्रॉफिट, सो सिलेक्ट करून प्रॉफिट, तुम्हाला इथे दिसेल एव्हरेज, काउंट आणि सम. टोटल किती आहे, त्याचा एव्हरेज किती आहे. ओके, क्लिअर. आणि हेच फॉर्म्युला मध्ये लावायचं असेल तर फॉर्म्युला इन्सर्ट, सम करायचं असेल तर सम टाका, एव्हरेज तर एव्हरेज, काउंट तर काउंट, जे काही तुम्हाला करायचंय तुम्ही वापरू शकता, राईट. फॉर्म्युलाज. सो दिस इज हाऊ वी कॅन यूज अ फॉर्म्युला. थोडे बेसिक फॉर्म्युलाज आहेत ते आपण बघूयात. काही कंडिशनल बेस्ड फॉर्म्युले पण असतात, म्हणजे इफ, एलिफ वगैरे. व्हॉट इज दॅट विल सी. काही लॉजिकल फॉर्म्युलेज पण असतात. व्हॉट इज लॉजिकल फॉर्म्युला. मोस्टली सम, एव्हरेज आणि काउंट वापरतो इन द फॉर्म्युला. अँड देयर इज समथिंग कॉल्ड इफ, एल्स इफ वगैरे. थोडं लॉजिकल आहे. व्हॉट इज दिस विल सी. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. ओके, सो समजा एक कंडिशन आहे. कंडिशन टू चेक वेदर त्या दिवशी जो सेल झालाय
तो 200च्या वर आहे की नाही, असं काहीतरी तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली आहे. पूर्ण डेटा आहे, त्या डेटामधून तुम्हाला असे सिच्युएशन बेस्ड किंवा फिल्टर बेस्ड तुम्हाला व्हॅल्यूज पाहिजेत. सेल्स 200च्या वर आहे की नाही किंवा 500च्या वर आहे की नाही, और त्याच दिवशी, कारण तुम्हाला माहित असेल रोज मला 100 रुपीजचा सेल झाला तरच मला हा बिझनेस प्रॉफिटेबल आहे, नसेल तर माझा लॉस होऊन जाईल. तर मग तशा केसमध्ये आधी चेक करा किती 100च्या वर आहेत. मग तसं फाइंड आउट करण्यासाठी व्हॉट यू कॅन डू इज देयर इज समथिंग कॉल्ड इफ लॉजिक. इफ हे सेल सिलेक्ट करा, फॉर्म्युलाज, इन्सर्ट फंक्शन मध्ये इफ नावाचं एक फंक्शन आहे IF, असेल तर इफ मध्ये कंडिशन ओके करा. सो यू कॅन लॉजिकल टेस्ट, काय टेस्ट करायचंय, देन ट्रू असेल तर आणि फॉल्स असेल तर टेस्ट काय करायचंय. मे बी यू कॅन सी सेल्स वरती क्लिक करा, ग्रेटर दॅन लेट्स टेक समथिंग रिलेटेड टू 1000 रुपीज, 1000च्या वर सेल झालाय की नाही त्या दिवशीचा हे बघायचंय मला. तर मी लॉजिक लिहिलं तिथं एक, आणि मी असं नाही लिहू शकत डायरेक्ट सेल्स ग्रेटर दॅन 1000 लिहू शकतो का, नाही, कारण एक्सेल ला काय कळतं फक्त लोकेशन. इट डझंट आयडेंटिफाय तुमच्या कॉलम मध्ये काय आहे की और त्या डेटा मध्ये काय आहे हे पण नाही बघत. त्याला फॉर्म्युला हवा. ट्रू असेल तर काय, प्रॉफिट, राईट, आणि जर फॉल्स असेल तर लॉस. सिम्पल कॅल्क्युलेशन, राईट. आणि तुम्हाला इथे आन्सर पण मिळून जाईल क्विकली. प्रेस ओके. आता प्रॉफिट आन्सर आलेला आहे इथे. पाहिजे याला आधी नाव द्यावर थोडं अस्थेटिक, प्रॉफिट और लॉस. ओके, असं काहीतरी नाव लिहिलं मी कॉलमचं, कारण हा डेटा आहे ना रो अँड कॉलम्स. तर इथं प्रॉफिट झालंय. आता मग सेकंडचं बाय द वे चेक करायचं, प्रॉफिट 5000 आहे म्हणजे काय झालंय, मला प्रॉफिट झालंय. तर 7000 ला काय 70 प्रॉफिट. तर मग काय करायचं, आता परत इन्सर्ट करायचं, राईट. फॉर्म्युला आज इन्सर्ट फंक्शन सांगा इफ ओके व्हॅल्यू, आय विल सिलेक्ट द सेल, पहिला सेल सिलेक्ट करतो आणि मग ग्रेटर दॅन 1000 आणि ट्रू असेल तर प्रॉफिट आणि नसेल तर लॉस, राईट. प्रेस ओके. तो प्रॉफिट. ठीक आहे, चलो नेक्स्ट काय करू. ओके, शुड आय डू लाईक दिस, हेच करत बसायचं का. नाही सर, डबल क्लिक. ओके, तर देर इज समथिंग कॉल्ड ऑटोफिल. ऑटोमॅटिकली जे तुम्ही वर केलंय ते सगळीकडे भर. इट्स कॉल्ड नथिंग बट ऑटोफिल, एक ऑप्शन आहे. तर ते ऑप्शन कसं इनेबल, यू डोंट इवन हॅव टू डू दिस सेकंड टाइम तुम्हाला काय गरज नाही, एकदा फक्त मी केलं तुम्हाला राईट. म्हणजे इथे फॉर्म्युला लागलेला आहे माझा. तर इथे तुम्हाला ग्रीन कलरचं दिसतंय इथे फोटो, हे बघा. हे ग्रीन दिसतंय इथे. याच्यावरती जर तुम्ही माऊस हॉवर केलं तर माऊस चेंज झालेलं दिसेल पॉइंटर. ओके, आता ते नाही होणार. इथे पॉइंटर बघा आधी कसा होता, दिस इज डिफरंट, दिस इज डिफरंट. इथे मी जेव्हा जातो पॉइंटर चेंज होतो आणि इथे करायचंय तुम्हाला. क्लिअर. तर ऑटोमॅटिकली फॉर्म्युला अप्लाय झाले. क्रॉस चेक करा, इथे लॉस दाखवतोय, आहे राईट, हेच आहे का. ओके, चेक करा लास्ट लॉस आहेत का, आहेत. सो माय फॉर्म्युला इज वर्किंग करेक्टली. क्लिअर. हे तुम्ही असे फॉर्म्युला वापरून आउटपुट काढू शकता. सम, एव्हरेज, इफ, जे काही कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचे असतील क्रिटिकल. व्हॉट इफ जर मल्टिपल कंडिशन्स, 2-3 कंडिशन असतील तर 1000 पेक्षा जास्त पण 3000 पेक्षा कमी, असं काही कॉम्बिनेशन असेल तर देर इज कॉल्ड मल्टिपल इफ. IFS इफ नावाचं एक लॉजिक म्हणजे आहे इनबिल्ट फंक्शन. कसं, इथे सिलेक्ट करा फॉर्म्युला इन्सर्ट फंक्शन, इफ सर्च करा IF, तर तुम्हाला कॉम्बिनेशन दिसतील. हे बघा, इफ एरर, याच्यावरती क्लिक केल्यावरती काय सांगतंय, रिटर्न्स व्हॅल्यू इफ एरर एक्सप्रेशन इज अन एरर.
म्हणजे जर तुम्ही जे काही कॅल्क्युलेशन केलंय त्याच्यात चूक आली तर काही आउटपुट यायला पाहिजे. तर त्याच्याशी रिलेटेड आहे. वेन एव्हर यू हॅव सच रिक्वायरमेंट जिथं तुम्हाला एरर फाइंड आउट करायचं तिथं if return specific value if expression resolve to null. जर असं काही तुम्ही लॉजिक लिहिलंय त्याचा आन्सर जर null आलं किंवा na आलं तर काय रिटर्न करायचं. जर असं काही केस असेल तर हे तुम्ही लिहू शकता तिथे. मग नेक्स्ट इज इफ ifs. क्लिक करा. इट चेक वेदर वन और मोर कंडिशन्स आर मेट. राईट. तर क्लिक करा इथे. तुम्हाला मग पॉपअप ऑप्शन लॉजिकल टेस्ट 1. आय कॅन गिव्ह सेम टेस्ट. सेल्स क्लिक केलं मी. ग्रेटर दॅन चला किती आहे, लेट्स टेक 3000. 3000 पेक्षा मोठा असेल तर राईट. काय इफ ट्रू काय आउटपुट यायला पाहिजे. व्हॅल्यू इफ ट्रू मोर दॅन 3000. लाईक ठीक आहे. जर सेल्स व्हॅल्यू आता परत मी लॉजिकल टेस्ट 2 वरती क्लिक करते. आता समजा सेल्स व्हॅल्यू सेमच क्लिक करा. सेल्स व्हॅल्यू 3000 पेक्षा मोठी असेल तर व्हॉट इफ इट इज लेस दॅन समथिंग असं पण देऊ शकतो. मे बी आधी सुरुवातीला लेस दॅन द्यायला लागेल कारण प्रत्येक व्हॅल्यू ग्रेटर दॅन 3000 होईल ना. लेस दॅन लिहावर काय ठीक आहे. तुम्हाला डिलीट प्रेस करायला लागेल कारण इफ यू स्टार्ट एडिटिंग तर तिथल्या तिथे एडिट होईल. इथे फॉर्म्युलाज insert function ifs. by the way this is a long method. शॉर्टकट मध्ये करायचं असेल तर सिलेक्ट इज इक्वल टू ifs. जर तुम्ही सर्च केलं तुम्हाला कळलं तर खाली ड्रॉप डाऊन येत आहेत. राईट. पण इंटरेस्टिंग हे आहे की इथे इंटर मारून सिलेक्ट नाही होत. इथे टॅब प्रेस करायला लागतं. टॅब प्रेस केलं की ते सिलेक्ट होतं. ओके. देन खाली आर्ग्युमेंट दिसत आहेत. लॉजिकल टेस्ट 1. लॉजिक टेस्ट काय दिस लेस दॅन 3000 वगैरे 300 पेक्षा लेस असेल तर काय. ओके. कॉमा असेल तर लॉस आणि जर 3000 पेक्षा मोठा असेल तर ग्रेटर दॅन ओके. आय विल गिव्ह यू सम एक्झाम्पल. 500 घ्या चला. देन यू कॅन मेक एक्स्ट्रा प्रॉफिट. ओके. एक्स्ट्रा प्रॉफिट असं काहीतरी तुम्ही आर्ग्युमेंट देऊ शकता. इफ यू वॉन्ट टू क्रिएट. डू यू वॉन्ट टू एक्सेप्ट दिस करेक्शन. ओके. टायपिंग रिलेटेड काही करेक्शन्स आहेत. प्रेस ओके. ओके. So it says greater than 500, right? Double click. Less than 300, so loss आलाय. जिथे जिथे प्रॉफिट आहे प्रॉफिट. जर तुम्हाला काही ऍडिशनल कंडिशन अप्लाय करायचे असतील तर यू कॅन अप्लाय मल्टिपल इफ वगैरे. तर असे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. सो दॅट यू कॅन एक्सप्लोर. उद्या 1-2 थोडे अजून फंक्शन्स घेऊया. एव्हरेज रिलेटेड कॉम्बिनेशन. म्हणजे असं करायचंय की इफ माझं प्रॉफिट असेल तरच ऍड कर, नसेल तर ऍड नको करू. कारण प्रॉफिटच ऍड होतात ना, लॉसेस ऍड नाही होत. सो प्रॉफिट असेल तर ऍड कर. अशा मग सम इफ, एव्हरेज इफ, कंडिशन ऍज वेल ऍज आर्ग्युमेंट जे सम वगैरे ते पण तुम्ही कंबाईन करू शकता. त्याचे 2-4 एक्झाम्पल उद्या घेऊ. आय नो इट्स ऑलरेडी 7:30. सो वी कॅन टेक मोर एक्झाम्पल आणि उद्यापासून देन विल स्टार्ट विथ ऍक्च्युअल डेटा अनालिसिस. जे आपण आता बघतो दिस इज बेसिक एक्सेल जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन साठी आपण वापरू शकतो. ओके. क्लिअर. ओके. सो क्विक फीडबॅक. कळतंय त्यांना ऑनलाईन और यू नीड और खूप फास्ट होतंय, स्लो होतंय. नाही सर बरोबर. यस धीरज. बरोबर आहे सर. ओके. व्हॉइस क्लिअर. ऑडिओ येतोय की लॅग थोडंसं आहे मध्ये मध्ये और ब्रेक देर होत इज. होतं, लॅग होत होतं. ओके. देर इज अ लॅग. ब्रेक होतोय की लॅग होतोय. कारण व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही पण लॅगच होते सर. ब्रेक नाही होत. ओके. व्हॉट अबाउट अदर्स. बाकीच्यांना पण सेम इश्यू आहे का. येस अदर्स. विजय, उत्कर्ष, सुशांत, संदीप, तुम्हाला पण तेच इश्यू येतोय का. हा सर थोडा बिकॉज नॉर्मल आले.
ओके हो सर, थोडासा. ओके बिकॉज इट डिपेंड्स ऑन द बोथ. तुमचं जरी नेटवर्क खराब स्लो असेल तर तुम्हाला पण तसं दिसेल. माझं Okay. नेटवर्क स्लो असेल तर सगळ्यांना दिसेल. सो इट शुड मॅच. Sure. ओके, नॉट अन इश्यू. उद्या थोडं वी कॅन सी व्हॉट वी कॅन डू. नेट वगैरे बाकीच्यांना वायफाय वरून डिस्कनेक्ट करता येईल मग, है ना? ओके, गुड. सो एनिथिंग कळतंय काय शिकवतोय? स्पीड, लँग्वेज, Is it okay, sir? अंडरस्टँडिंग, हिंदी, इंग्लिश, मराठी कळतंय सगळ्यांना? काय ओके सर, बरोबर. I hope nobody has any issue. Marathi. Okay. Okay. ठीक आहे then. So उद्या पण आपण सेम टायमिंगला मोस्टली भेटू. इफ देर इज अ चेंज आय विल लेट यू नो. म्हणजे तुम्हाला जर टायमिंग चेंज झालं तर आय विल कन्फर्म ओव्हर अ ग्रुप. जे ग्रुपमध्ये नाही आहेत दे कॅन पिंग सरांना वगैरे मेसेज करा. मे बी दे विल शेअर गणेश. आणि ऍटलिस्ट नाऊ मी आज तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये रेकॉर्डेड लेक्चरचं लिंक, गुगल ड्राईव्हची लिंक, एव्हरीथिंग विल बी अवेलेबल इन द ग्रुप ॲज वेल एज ग्रुप डिस्क्रिप्शन. व्हॉट्सअपचं ग्रुप डिस्क्रिप्शन चेक करा, तिथे सगळे लिंक्स अवेलेबल आहेत. ओके, फाईल डाउनलोड करा, व्हिडिओ बघा, स्टार्ट वर्किंग. क्लिअर एव्हरीवन? इन्स्ट्रक्शन्स क्लिअर सगळ्यांना? Yes. ओके, गुड देन. येस सर. So thank you. Thanks a lot. काही questions आहेत? If you have any questions, maybe it's good time to ask. Okay, so Google Drive मध्ये कसं करायचं माहिती आहे का सगळ्यांना? Let me